बरं, ठीक आहे, ठीक आहे, सुरू करूया आपण. तर माझं नाव प्रकाश म्हैसकर, मी सुरत गुजरातवरून बोलत आहे. सर्वांचं मी आपल्या गुगल मीट भारतीय संविधान संघामार्फत जे आपण आज सत्र आयोजित केलेलं आहे दररोजच्या प्रमाणे. तर आजचा जो आपला विषय आहे हा आहे स्वतंत्रचा अधिकार. जो आपण मूलभूत अधिकार बघत आहोत त्याच्यापैकी भाग तिसरा जो आहे हा स्वतंत्रचा अधिकार. तर हे कलम 19 ते 22 पर्यंत आपण बघणार आहोत. काल आपण कलम 19 हे बघितलेलं आहे. तर आज आपण पुन्हा कलम 19 पुन्हा रिपीट करूया. तर सर्वांचं महानुभावाचं मी आपल्या ह्या सत्रामध्ये स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे मूलभूत अधिकार, स्वतंत्रतेचा अधिकार. आपल्याला स्वतंत्र जे काय काय अधिकार आहे स्वतंत्रेमध्ये, आपल्याला स्वतंत्र कशा कशामध्ये मिळालेलं आहे आणि त्याचं जर हनन झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये काय आपल्याला तरतूद केली जाते, कसं सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते. तर हे आज आपण बघणार आहोत. तर कलम 19 जे आहे, तर कलम 19(1) हे याच्यामध्ये हे सांगते की आपल्याला बोलण्याचा, लिहिण्याची स्वतंत्रता, म्हणजे बोलण्याची आणि अभिव्यक्तीची स्वतंत्रता. म्हणजे तुम्ही बोलू शकता, आपले विचार मांडू शकता. ते विचार कसे मांडू शकता? बोलून, लिहून, एखाद्या कार्टूनच्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता, एखाद्या पिक्चर मध्ये पण तुम्ही काम करू शकता, त्या पद्धतीने पण तुम्ही मांडू शकता. त्याच्यानंतर कोणत्याही माध्यम असो, मग ते इलेक्ट्रॉनिक्स माध्यम असो किंवा प्रिंट मीडिया असो, त्याच्यामध्ये आपले जे विचार आहे ते मांडण्याची स्वतंत्रता ह्या कलम 19(1) मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः जर कोणाही व्यापार करत असाल किंवा एखादी व्यवसाय जरी करत असाल तर त्याची जाहिरात करणं, त्या व्यवसायाचा प्रचार करणं, मग तो कशा पद्धतीचा व्यवसाय असो, जसं की इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये किंवा एखाद्या न्यूजपेपर मध्ये पण तुम्ही प्रचार करू शकता, एखादी मोठी जाहिरात देऊ शकता, किंवा तुम्ही एखादी रोडवर पण तुमची जाहिरात करू शकता. त्याच्यानंतर लाईव्ह प्रसारण, जसं की आता आपण ऑनलाईन जे आपण मीटिंग घेत आहोत, या मीटिंग घेण्याचा अधिकार पण आपल्याला कलम 19(1) मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर चुपचाप राहण्याचं, म्हणजे आपण मौन धारण पण करू शकतो याच्या मार्फत. म्हणजे हे जी स्वतंत्रता आहे आपल्याला, हे आपण करू शकतो. त्याच्यानंतर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेला आहे की आता जे इंटरनेट आलेलं आहे, तर इंटरनेटचे माध्यम जे आहे, तुम्हाला इंटरनेट पण तुम्ही वापरू शकता. ते तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही ते इंटरनेट नुसार तुम्ही आपल्या याचा व्यवसायाचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, जसं की शिंदे साहेबांनी YouTube चॅनल ओपन केलं, तर YouTube चॅनल ओपन करू शकता, एखादी पिक्चर काढू शकता. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता, किंवा एखादी तुमचं जे आहे व्हॉट्सअप आहे किंवा एखादी इंस्टाग्राम वगैरे आहे, हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला यूज करण्याचा किंवा त्याचा उपयोग करण्याचा अधिकार, स्वातंत्र्य जे आहे हे कलम 19 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोणत्याही सरकारी कामाची माहिती, त्याला आपण RTI म्हणतो, तर ह्याच कलमानंतर, म्हणजे कलम 19(1) नुसार तुम्ही या कलमानुसार RTI ची माहिती मागू शकता. तुम्हाला स्वातंत्र्य आहे. शांतीपूर्वक तुम्ही विरोध पण करू शकता. या कलमाअंतर्गत तुम्ही शांतीपूर्ण विरोध करू शकता. एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या पार्टीने किंवा राजकीय पार्टीने किंवा एखाद्या संस्थेने बंद पुकारला असेल, परंतु त्यांनी जरी बंद पुकारला असेल तरी तुम्हाला स्वातंत्र्य आहे की तुम्ही तुमचं दुकान बंद
ठेवू शकत नाही, कारण तो तुमच्या स्वतंत्रचा अधिकार आहे. जरी तुम्हाला तुमच्यावर कोणी बळजबरी जरी केली की तुम्ही दुकान बंद ठेवा, तो त्या तुमच्या स्वतंत्रच्या अधिकाराचं उल्लंघन होऊ शकतं. तुम्ही ते रिट पिटिशन दाखल करू शकता. त्याच्यानंतर बंदच्या वेळेस तुमचं दुकान बंद नाही करू शकत. त्याच्यानंतर आपला जो राष्ट्रध्वज आहे तो फडकण्याचा अधिकार आपल्याला, म्हणजे स्वातंत्र्य जे आहे हे कलम 19(1) मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 19(2) मध्ये काय दिलेलं आहे की भलाय तुम्हाला याच्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु याच्यामध्ये काही प्रतिबंध पण लावलेले आहे की भलाय तुम्ही स्वातंत्र्य आहे तुम्हाला बोलण्याचं, लिहिण्याचं, वाचण्याचं, सभा हे करण्याचं, पण त्याच्यामध्ये देशाची सुरक्षता, राज्याची सुरक्षता, त्याच्यामध्ये परदेशासोबत असलेले मैत्री संबंध, त्याच्यानंतर एखाद्या न्यायालयाचा अपमान किंवा लोकव्यवस्था, म्हणजे लोकांना काही त्याच्यापासून त्यांना त्रास होणार नाही. एखादी तुम्ही भाषण बोलत असाल तर तुम्हाला भाषणामध्ये लोकांना त्रास होईल असं तुम्ही भाषण करू शकणार नाही. ज्या काही देशाचे जे सिक्रेट आहे तर ते आणि जे नैतिकतेचे आचरण, म्हणजे तुम्ही एखादी सभा घेत असाल कोणाला शिवीगाळ पण करू शकत नाही, तर हे प्रतिबंध पण याच्यामध्ये दिलेले आहे. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बोलण्याचं, लिहिण्याचं, वाचण्याचं, भाषण देण्याचं, काही लिहिण्याचं, परंतु हे जे 8 पॉइंट आहे याच्यामध्ये हे जे प्रतिबंध लावले आहे का तुम्हाला स्वातंत्र्य जरी असलं तरी पण ह्या 8च्या बाबतीत याचं काही नुकसान होणार नाही याची तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल. एखादी म्हणजे देशाची सुरक्षेविषयी जर तुम्ही गलत बोलत असाल तर त्याच्यामध्ये मग तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, किंवा एखाद्या राज्याची, देशाची सुरक्षितता याच्यावर काही प्रॉब्लेम येत असेल याच्यात तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या लिहिण्यामुळे, किंवा तुमच्या एखादी जाहिरात करण्यामुळे किंवा एखादी लाईव्ह प्रसारण करण्यामुळे, तर अशा याच्यामध्ये काही प्रतिबंध पण लावलेला आहे. लोकांना त्रास नाही व्हायला. तुम्ही भाषण करत असेल तर त्या भाषणामध्ये अशी कोणाला बडकं भाषण वगैरे असायला नको. त्याच्यानंतर देशाचे जे गुपित आहे ते पण त्याच्यामध्ये तुम्ही नाही देऊ शकत, आणि नैतिकता आचरण म्हणजे तुम्ही कोणाला शिवीगाळ पण नाही देऊ शकत. हे जे स्वतंत्र आहे तर याच्यात तुम्ही उल्लंघन करू शकत नाही, याच्यावर प्रतिबंध पण लावलेले आहे. त्याच्यानंतर आर्टिकल कलम 19(1)(b). 19(1)(b) काय सांगते की सभा घेणे किंवा संमेलन घेण्याची स्वतंत्रता. तुम्ही कोणतेही सभा घेऊ शकता, संमेलन घेऊ शकता, तुम्ही एखादी मोर्चा काढू शकता है ना, एखादी संचालन करू शकता, त्याच्यानंतर एखादी जुलूस काढू शकता. त्याच्यामध्ये धार्मिक पण एखादी जुलूस होऊ शकते आणि तो पण शांतीपूर्वक असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कोणतंही तुम्ही जर प्रदर्शन करत असाल किंवा एखादी संमेलन करत असाल, एखादी सभा घेत असाल, तर त्या सभेमध्ये तुम्हाला तिथे शस्त्र ठेवता येणार नाही. म्हणजे बिना शस्त्र तुम्ही सभा घेऊ शकता, संमेलन घेऊ शकता, आणि तुम्ही चर्चासत्र घेऊ शकता. तुम्ही एखादी शांततेनं संमेलन घेऊ शकता, शांततेनं तुम्ही मोर्चा काढू शकता, परंतु त्याच्यामध्ये शस्त्राचा वापर करता येणार नाही. परंतु बघा, आता हे हिंदुवादी संघटन असो किंवा इतर संघटना असो, काही जाळपोळ करतात, मारामारी हे करण्याचे प्रयत्न करतात, सरकारी संपत्तीचं नुकसान करतात. तर हे जे आहे हे करायला नाही पाहिजे. याच्यामध्ये परमिशन मिळत नाही, याच्यावर प्रतिबंध आहे. तुम्हाला ह्या कलमानुसार 19 कलम 1(b) नुसार तुम्हाला सभा घेण्याचा संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. या कलमानुसार
तुम्ही संमेलन घेऊ शकता, जुलूस काढू शकता, मोर्चा काढू शकता, परंतु शांततापूर्वक. त्याच्यामध्ये कोणत्याही क्षेत्राचा वापर वगैरे तुम्ही करू शकत नाही. असले तर तुमच्यावर तशा प्रकारची सरकार कारवाई करू शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या सभेची जर सभा करायची असेल किंवा संमेलन करायचं असेल, एखादी मोर्चा काढायचा असेल, तर तुम्हाला पहिले परमिशन घ्यावी लागते. आणि याच्यामध्ये कधीही देशाची सहप्रभुता म्हणजे अंतर्गत जे देशाचे जे अंतर्गत मुद्दे आहेत याच्यावर काही ठेच नाही पोहोचली पाहिजे. तर अशा प्रकारचे तुम्ही निदर्शन पण करू शकता. आता तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये कधी कधी पोलीस 144 ची धारा आहे, कलम ते पण लावते की जास्त 5 पेक्षा जर जास्त लोक जुळले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर हे कलम 19(3) मध्ये दिलेला आहे. प्रतिबंध आहे की तुम्ही सभा किंवा एखादी संमेलन न घेत असाल आणि त्याच्यापासून जर काही देशामध्ये किंवा लोकांना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर अशा पद्धतीने तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा तुम्हाला परमिशन काढावं लागतं. तर अशा पद्धतीचं हे जे कलम 19(1) जे आहे, तुम्हाला 1B सभा किंवा संमेलन घेण्याची स्वतंत्रता दिलेली आहे. तुम्ही प्रदर्शन करू शकता, मग ते धार्मिक असो किंवा कोणतेही असो, परंतु ते शांतीपूर्वक तुम्हाला करायला पाहिजे. परंतु याच्यावर 2 आधारावर याच्यामध्ये प्रतिबंध लावले आहे. एक लोक व्यवस्था म्हणजे लोकांना याच्यापासून त्रास व्हायला नको, आणि होत असेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर देशामध्ये देशाच्या अंतर्गत काही प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जर त्या जुलुसाचं काही झालं असेल किंवा तीव्र आंदोलन झालं असेल किंवा मारामारी झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर मग गुन्हा पण दाखल होऊ शकतो. तर अशा पद्धतीचे जे स्वतंत्रता आहे आपल्याला कलम 19(1)B नुसार याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 19(1)C याच्यामध्ये काय दिलं की संघ किंवा संघटन बनवण्याची साठी स्वतंत्रता. संघ किंवा संघटन बनवण्याची स्वतंत्रता याच्यामध्ये दिलेली आहे कलम 19(1)C मध्ये. आता संघ म्हणजे काय? आता संघ म्हणजे एखादी संस्था वगैरे आहे, ती संस्था तुम्ही बनवू शकता. एखादी मोठ संघटन तुम्ही बनवू शकता. जसं की एखाद्या राजकीय पार्टीला समजा एखादी राजकीय पार्टी बनवायची असेल, ते राजकीय पार्टी तुम्ही इथे बनवू शकता. कोणती ट्रस्ट तुम्ही बनवू शकता, एखादी कंपनी तुम्ही बनवू शकता, एखादी सहकारी समिती तुम्ही बनवू शकता, है ना, राजनीतिक पार्टी बनवू शकता. त्याच्यानंतर असे कोणतेही संघटन आहे ते तुम्ही ह्या कलमाअंतर्गत बनवू शकता. आता एखाद्या समजा जर आपल्याला एखादी राजकीय पार्टी बनवायची असेल तर राजकीय पार्टी बनवण्याचा स्वतंत्रचा जो अधिकार आहे कलम 19(1)C मध्ये दिलेला आहे, तर तुम्ही त्याची नोंदणी इलेक्शन कमिशन कडे करू शकता. त्याच्यासाठी मग तुम्हाला तुमच्या त्या राजकीय पार्टीची घटना तयार करावं लागेल. तुमचं जे पदाधिकारी आहे ते तुमचं कोणाला तुम्ही पॉवर दिलेला आहे ते तर त्याच्यामध्ये लिहावं लागेल. आणि मग हे कलम 19(1)C नुसार तुमची राजकीय पार्टीची नोंदणी करू शकता. एखादी तुम्हाला ट्रस्ट बनवायची असेल किंवा एखादी NGO बनवायची असेल तर तुम्ही पर्टिक्युलर धर्मादाय आयुक्ताकडे, है ना, किंवा निबंधक कार्यालयाकडे तुम्ही किंवा रजिस्ट्रार कार्याकडे तुम्ही त्याची ट्रस्टची किंवा NGO ची नोंदणी करू शकता. ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे. कोणत्या अंतर्गत आहे? हे कलम 19(1)C नुसार तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. एखादी सहकारी समिती, कॉपरेटिव्ह बँक पण तुम्ही याच्यात काढू शकता. एखादी पतसंस्था, सहकारी पतसंस्था पण तुम्ही ह्या कलमाअंतर्गत तुम्हाला काढण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु कोणतेही स्वतंत्रता तुम्हाला काढायची असेल
कोणतेही संघटना किंवा संघ बनवायचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये प्रतिबंध आहे. असे प्रतिबंध आहे की जेणेकरून देशाची अखंडता किंवा लोकांना याच्यापासून त्रास होणार नाही, असे हे प्रतिबंध याच्यामध्ये दिलेले आहे. परंतु याच्यामध्ये ह्या कलमा अंतर्गत उल्लंघन झालेलं आहे. तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पार्टी म्हणजे पूर्ण राष्ट्रीय पार्टी 6 आहे. कोणत्या राष्ट्रीय राजकीय पार्टी ज्या आहे ह्या 6 आहे. एक आहे बीजेपी, दुसरी आहे बीएसपी, तिसरी काँग्रेस आहे, चौथी आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, 5वी जी आहे आम आदमी पार्टी केजरीवालची, आणि 6वी आहे नॅशनल पीपल्स पार्टी हे नागालँड वाल्याची. अशा 6 राष्ट्रीय पार्टी आहे. परंतु बीजेपी सोडून इतर पार्ट्या ज्या आहे हे आपापल्या यांची विचारधारा अलग आहे. कारण कोणतीही राजकीय पार्टीची नोंदणी जर निवडणूक आयोगाकडे करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांची घटना म्हणजे त्यांची विचारधारा म्हणजे तुम्ही कोण्या तत्वावर तुमची पार्टी काम करू शकते, परंतु ते देश हिताचं काम असायला पाहिजे. त्याच्यामध्ये देशाचं जसं की याच्यामध्ये प्रतिबंधक आहे की लोकांपासून त्रास किंवा देशाची अखंडता हे बाधित व्हायला नाही पाहिजे. परंतु बीजेपीची विचारधारा आहे हिंदुत्व. आता हिंदुत्व ची विचारधारा त्यांची हिंदुत्व म्हणजे काय की वर्ण व्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही जी वर्ण व्यवस्था आहे ह्या देशामध्ये कायम करण्याची ही त्यांची विचारधारा आहे. त्यांची विचारधारा दुसरी काय आहे की इथल्या लोकांना गरीब बनवायचं. त्यांची विचारधारा काय आहे की स्त्रियांना अपमानित करायचं. त्यांची विचारधारा काय आहे की इथल्या लोकांना आर्थिकरित्या कमकुवत बनवायचं. त्यांची विचारधारा काय आहे की जास्तीत जास्त बेरोजगारी याच्यामध्ये यायची. त्याच्यानंतर जी मजुरासाठी कायदे आहे, मजुराच्या भलाई हे सांगतात की आम्ही मजुरासाठी करतो, परंतु हे सांगण्यासाठी म्हणतात. पण त्यांची जी विचारधारा त्यांच्या ज्या राजकीय पार्टीची नोंदणी होते त्याच्यामध्ये सर्व पार्टीला आपल्याला लिहून द्यावं लागते. आता तुम्ही जर हे म्हणून कमी कसं सांगतो तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जर गेले तर ह्या सर्व पार्टीची राज्यघटना दिलेली आहे आणि त्या राज्यघटनेमध्ये त्यांची जी विचारधारा आहे ही दिलेली आहे. खाली आंबेडकरी विचारधारा फक्त एक बीएसपीची आहे, परंतु त्यांनी आता हे सर्वजन हिता सर्वजन सुखाची विचारधारा त्यांनी केलेली आहे. आणि फक्त बीजेपीची विचारधारा आहे की इथे धर्मांधता निर्माण करणे, उच्च नीचची भावना तयार करणे, गरिबी जास्तीत जास्त राहील या पद्धतीनं हे करणे हे त्यांची विचारधारा याच्यामध्ये आहे. तर तुम्ही प्रत्येक निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता प्रत्येक पार्टीची ज्यावेळेस कोणतीही राजकीय पार्टी आपली जेव्हा नोंदणी करते तर त्यांची घटना असते, त्या घटनेमध्ये त्यांची विचारधारा मांडलेली असते. तर तुम्ही डाउनलोड पण करू शकता, वाचू शकता. 2 भाषामध्ये आहे, हिंदी आणि इंग्लिश मध्ये. आता राष्ट्रीय पार्टीचा दर्जा केव्हा कसा मिळतो ते आपण नंतर बघूया. तो कसा मिळतो, राजकीय पार्टी क्षत्रिय पार्टीचा दर्जा कसा मिळतो. तर हे जे कलम 19(1) जे आहे याच्यानुसार कोणतीही संघटना असते, मग राजकीय पार्टी असो, एखादी कंपनी असो, तुम्हाला एखादी कंपनी स्थापन करायची असेल तर तुम्ही कंपनी पण स्थापन करताय, एनजीओ ट्रस्ट पण स्थापन करू शकता, सहकारी संस्था स्थापन करू शकता, पतसंस्था स्थापन करू शकता आणि एखादी राजनैतिक पार्टी पण तुम्ही स्थापन करू शकता. हे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे कलम 19(1) मध्ये आहे. त्याच्यानंतर कलम 19(1)(d) कलम 19(1)(d) काय दिलेलं आहे, निर्वाण संचाराचं स्वातंत्र्य म्हणजे कुठेही फिरण्याचं, तुम्हाला कुठेही राहण्याचं किंवा संचालन करण्याचा स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे याच्यामध्ये दिलेला आहे कलम 19(1)(d) मध्ये. म्हणजे तुम्ही देशात कुठेही जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही परदेशामध्ये जाऊ शकता. आता जसं की मी महाराष्ट्रात, मी गुजरात मध्ये जाऊ शकतो,
मी बिहारमध्ये जाऊ शकतो, मी नेपाळमध्ये जाऊ शकतो, है ना, मी पाकिस्तानमध्ये जाऊ शकतो, मी अमेरिकेला जाऊ शकतो, मी कुठेही राहू शकतो, मी कुठेही राहू शकतो, है ना, कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो. परंतु जे आता जम्मू काश्मीर होतं तिथे आपल्याला जाता येते, तुम्हाला आसाम मेघालयामध्ये जाता येते, फिरता येते, परंतु तुम्ही राहू शकत नाही. काही ज्या ज्या ठिकाणी कलम 371 लावलेले आहे तिथं तुम्ही जाऊ शकता, पण तिथं राहू शकत नाही. तर तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये, मग ते 28 राज्य असो किंवा 8 केंद्रशासित प्रदेश असो, त्या तिथे कुठेही तुम्ही संचालन करू शकता, जाऊ शकता. तर हे कलम 19(1)D याच्यामध्ये स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठेही फिरू शकता, भारतामध्ये किंवा परदेशामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता. परंतु याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये हे आहे, प्रतिबंध हेच आहे का फक्त लोकांना कोणाला त्रास, तुम्ही कुठेही गेले तर मग तुम्ही तुमच्यापासून त्यांना त्रास व्हायला नको, तिथल्या लोकांना त्रास व्हायला नको. आणि परंतु SC ST जे क्षेत्र आहे, ST जे क्षेत्र आहे त्याला आपण जनजाती क्षेत्र असं म्हणतो. तर जे जनजाती क्षेत्र जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं 371 कलम जिथं आहे मणिपूर, नागालँड, मिझोरम, है ना, आसाम, अरुणाचल प्रदेश. तर अशा याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुम्ही जाऊ शकता तिथं, परंतु तिथे तुम्ही निदर्शन करू शकत नाही, तुम्ही फिरू शकता. तर हे जे कलम 19(1)D जे आहे ते तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही संचालन करू शकता, जाऊ शकता, राहू शकता, राहू शकत नाही, जाऊ शकता, फिरू शकता. त्याच्यानंतर कलम 19(1)E हे काय सांगते की भारत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये, भारत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही राहू शकता, तिथे जाऊ शकता, तिथे राहू शकता, जाऊ शकता, कुठे फिरू शकता, कुठे, कलम 19(1)D मध्ये. आणि कलम 19(1)E मध्ये काय आहे की भारताच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही राहू शकता किंवा तिथे स्थायी पण होऊ शकता. जसं की मी महाराष्ट्राचा आहो, पण मी इथे गुजरातमध्ये स्थायिक झालो, है ना, तर मला स्वातंत्र्य आहे. या कलम 19(1)E नुसार स्वातंत्र्य आहे, तुम्ही कुठेही बसू शकता, कुठेही राहू शकता, स्थायी होऊ शकता, है ना, आणि कुठेही तुम्ही राहू शकता, तिथे जाऊ शकता. परंतु तिथे जे जम्मू काश्मीर आहे तिथं आता तुमचा 370 कलम आठवल्यामुळे तिथे तुम्ही आता संपत्ती घेण्याचा अधिकार तुम्हाला तिथे दिलेला आहे. परंतु 371 जे कलम तिथे लागू आहे तिथे तुम्ही जनजाती क्षेत्र म्हणतो त्याला, जे आपले 12 सूची आहे, अनुसूची परिशिष्ट आहे, त्याच्यामधली 6वी सूचीमध्ये जे जनजाती क्षेत्र आहे, जे मिझोरम आहे, मणिपूर आहे, नागालँड आहे, आसाम आहे, अशा ठिकाणी तुम्ही तिथे राहू शकत नाही किंवा स्थायी होऊ शकत नाही. तर कलम 19(1)F हे सांगते की तुम्ही देशाच्या कोण्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही राहू शकता, तिथे स्थायी होऊ शकता, परंतु कोणतं सोडून, जे पूर्वोत्तर राज्य त्याला आपण मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड किंवा आपलं आसाम याच्यामध्ये तुम्ही तिथे स्थायी होऊ शकत नाही. तर कलम 19(1)E हे सांगते. आणि त्याच्यानंतर कलम 19(1)G. आता कलम 19(1)E नंतर F जे आहे तो संपत्तीचं स्वातंत्र्य होतं, आपल्याला संपत्तीचं स्वातंत्र्य होतं ते काढण्यात आलं आणि मग ते आपल्याला कलम 300A मध्ये टाकण्यात आलं.
म्हणजे मूलभूत अधिकारानुसार जे स्वतंत्र अधिकार होता आपल्या संपत्ती ठेवण्याचा, तो आपल्याला स्वातंत्र्य होतं, तो अधिकार जो आहे आर्टिकल 300A मध्ये ते टाकण्यात आलं. ते संवैधानिक अधिकार आपल्याला देण्यात आला. तर एफ नंतर मग आहे कलम 19(1)G. जीविकार्पोजित म्हणजे की एखादी पेशावर व्यवसाय आपला आहे, एखादी पेशावर व्यवसाय आहे, तर तो तुम्ही करू शकता. याच्यावर तुम्हाला स्वातंत्र्य आहे. जसं की एखादी डॉक्टर आहे, डॉक्टरची डिग्री घेतली तो डॉक्टरची प्रॅक्टिस करू शकतो, है ना. एखादी डॉक्टरची प्रॅक्टिस करू शकतो. एखादी इंजिनियर आहे तो आपला त्याची प्रॅक्टिस करू शकतो. किंवा एखादी तुम्हाला डेअरीचं सर्टिफिकेट आहे, डेअरी तुम्ही टाकू शकता, है ना. एखादी हॉस्पिटल तुम्ही टाकू शकता. तर तुमचा जो पेशा आहे आणि तो तुमचा पेशा म्हणजे तुमचा जो प्रोफेशनली जो बिझनेस आहे तो तुम्ही करू शकता. त्याच्यापासून तुमची जीविका त्या पेशावर अवलंबून आहे. तुमची जीविका त्या पेशावर म्हणजे त्या व्यवसायावर अवलंबून आहे. तर असे जे स्वातंत्र्य दिलेलं आहे कलम 19(1)G मध्ये दिलेलं आहे की जे जीविका तुमच्या ज्या पेशावर व्यवसायावर अवलंबून आहे तो व्यवसाय तुम्ही करू शकता. जसं की तुम्हाला मी सांगितलं की डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, किंवा एखाद्याला डेअरीचं प्रॉडक्ट बनवायचं आहे पण त्याच्यामध्ये तो प्रावीण्य आहे, तर तशाप्रमाणे आपल्या मनपसंतीचा व्यवसाय तो व्यावसायिक असला पाहिजे. तर त्याचं सर्व जीवन त्याच्या भरोश्यावर असलं पाहिजे तर तो करू शकते. तर त्याला स्वातंत्र्य जे आहे हा कलम 19(1)G मध्ये दिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये तांत्रिक योग्यता असायला पाहिजे. जसं की एखाद्याला मेडिकल दुकान टाकण्यात त्याच्यावर त्याची जीविका चालू शकतो. एखादी बी फॉर्म व्यक्ती आहे की एम फॉर्म झालेला व्यक्ती आहे का त्याला मेडिकल स्टोर टाकता येतो, परंतु त्याची जीविका त्याच्यावरच आहे. त्याला कलम 19(1)G नुसार तो मेडिकल स्टोर टाकू शकतो. परंतु त्याच्यासाठी काय प्रतिबंध लावलेला आहे की कोणताही बिझनेस तुम्ही व्यवसाय म्हणजे त्याच्यावर तुमची जीविका अवलंबून आहे तर असे व्यवसाय तुम्ही करू शकता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला भेसळ करता नाही किंवा त्याचा तुम्हाला दुरुपयोग करता येणार नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं है ना. जसं की मी तुम्हाला सांगितलं एखादी डॉक्टर आहे, आता डॉक्टर त्याचा व्यवसाय असायला पाहिजे, त्याच्याजवळ डिग्री असायला पाहिजे. नाहीतर असे बरेचसे विदाउट डिग्रीवाले फर्जी डॉक्टर जे बोगस डॉक्टर जे आहे ते पण आपल्या समाजामध्ये आहे. तर असं हे करता येणार नाही, तो गुन्हा ठरेल आणि तुमच्यावर हे जे आहे कारवाई की होऊ शकते. आणि मग याच्यामध्ये कोणताही एखादी समजा दूध डेअरीचा तुम्ही बिझनेस टाका तर त्याच्यामध्ये भेसळ असायला नको पाहिजे, त्याच्यामध्ये मिलावट असता कामा नये. तर अशा पद्धतीचे जे प्रतिबंध जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये लागू शकते. किंवा एखाद्या मुलांचा व्यापार वगैरे गैरकानूनी एखादी बिझनेस आहे तुम्ही करू शकाल, कारण त्याच्यावर तुमची जीविका आहे. तर पण त्याच्यावर तुमचं कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. त्याच्यानंतर मग इथपर्यंत आलं का लक्षात? हॅलो, कलम 19 समजलं का? हो सर, कंटिन्यू. हो सर. बरं. तर कलम 20 आता आपण घेऊया. एखादी गुन्हेगार आहे आणि त्याला गुन्हेगार ठरवलं, पोलिसांनी गुन्हेगार ठरवलं किंवा तो एखादी आहे आणि त्याला दोष त्याच्यावर सिद्ध नाही झाले परंतु त्याच्यासाठी त्याला संरक्षण मिळतं. तर कलम 20 काय सांगतं की एखादी गुन्हेगाराला कायद्यापासून संरक्षण मिळणं, एखाद्या गुन्हेगाराला दोषमुक्ती संबंधी कायद्याद्वारे संरक्षण मिळणं, तर ते कलम 20 आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की
दोन प्रकारच्या कायद्यापासून याला संरक्षण मिळू शकते. हॅलो, थोडस आवाज आहे ना, म्यूट करा, डिस्टर्ब होणार. तर याच्यामध्ये कार्यात्तर कायद्याचे संरक्षण, त्याच्यानंतर दुसरं जे आहे दोन प्रकारच्या शेतीपासून संरक्षण, त्याच्यानंतर तिसरं जे आहे आत्म अभिशासनापासून संरक्षण, अशा तीन प्रकारचे संरक्षण कलम 20 पासून आपल्याला गुन्हेगाराला मिळते. कोण्याही व्यक्तीवर जर आरोप झाला असेल, त्याला गुन्हेगार ठरवलं असेल, म्हणजे आरोप सिद्ध नाही झाले असेल पण त्याला गुन्हेगार ठरवलं असेल, याने गुन्हा केला, तर मग पहिलं आहे कार्यात्तर कायद्याचे संरक्षण. तर याच्यामध्ये काय आहे की कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे आरोपी आहे तो, त्याच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही आहे, तर कोणत्याही व्यक्तीला जोपर्यंत दंडित म्हणजे शिक्षा होत नाही, जोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होत नाही त्यावेळेस असलेल्या कायद्याचे उल्लंघन करता येत नाही. आता बघा की 2002 मध्ये एक कायदा आहे, एक गुन्हेगार आहे, एक आरोपी आहे, त्याला त्यावेळेसच्या त्या कायद्यानुसार पोलिसांनी पकडलं की याने गुन्हा केला आणि त्याच्यावर समजा एखादी कलम लावली आणि त्या कलमाला त्याला 2 वर्षाची सजा आहे. इथे 2 वर्षाची त्याला शिक्षा दिलेली आहे. 2 वर्षाची शिक्षा त्या वर्षी एखाद्या व्यक्तीला 2002 मध्ये त्याच्यावर आरोपी केलं पोलिसांनी, आणि त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस त्याला पकडलं, त्या वर्षी त्याला पकडलं, त्यावेळेस त्या कायद्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा आहे. परंतु सरकारने काय केलं की 2004 मध्ये त्याच कलमानुसार त्या कायद्यात परिवर्तन केलं. 2 वर्षाची शिक्षाऐवजी त्याला 5 वर्षाची शिक्षा सरकारने कायदा बनवून जास्त करण्यात आली. 2 वर्ष शिक्षा आहे. परंतु जो गुन्हेगार आहे त्याला 2 वर्षाची शिक्षा त्यावेळेस होती, तर तेच त्याला शिक्षा देण्यात आली. भला ते कायदा सरकारने 2 वर्षानंतर बनाव की 5 वर्षानंतर बनाव की 10 वर्षानंतर, त्याची जे केस जोपर्यंत त्याचा रिझल्ट लागत नाही आणि ज्यावेळेस त्याला त्याची केसची नोंदणी झाली आणि त्यावेळेसची जी शिक्षा असेल त्या कलमानुसार ते शिक्षा त्याला होईल. की असं नाही की 2002 मध्ये त्याला पकडलं आणि त्याच्यानुसार 2 वर्षाची शिक्षा होती त्या कायद्यानुसार त्या वर्षी, परंतु सरकारने कायदा बनवला, त्याची शिक्षा वाढवली, परंतु वाढवलेली शिक्षा त्याला होणार नाही. समजा जो त्याला आरोप सिद्ध झाले तर त्याला ज्यावेळेस त्याला पकडलं किंवा त्यावेळेस त्या शिक्षेचं जे वर्ष किती वर्षाची होती ते शिक्षा त्याला मिळेल. असं ह्या कार्यात्तर कायद्याचे संरक्षण याच्याखाली कलम 20 मध्ये 1 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोणत्याही व्यक्तीने जर समजा गुन्हा केला असेल त्याला कायद्यासमोर शिक्षा नाही देऊ शकत. कोणत्याही व्यक्तीला गुन्हा केला असेल तर त्याला कायद्यासमोर जर शिक्षा दिली नाही तर अशा परिस्थितीमध्ये संसद त्याला दंडित म्हणजे शिक्षा देण्यासाठी त्याला शिक्षा देण्यासाठी थांबवे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटलं की एखादी चांगला व्यक्ती देशासाठी काम करते पण भले त्याला शिक्षा झाली असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सरकार एखादी संसदेमध्ये कायदा बनवेल, क्रिमिनल कायदा जरी असेल पण त्या कायद्याचं रूपांतर सिव्हिल म्हणजे फौजदारी कायदा याच्यामध्ये आपल्या सिव्हिल कायद्यामध्ये त्याचं रूपांतर सरकार करू शकते. तर या कलम 20 मध्ये 2 मध्ये दिलेलं आहे की ज्या व्यक्तीवर आरोप झाला असेल त्या वर्षी त्याच कायद्यानुसार जर 2 वर्षाची शिक्षा असेल तर त्याच कायद्यानुसार ते केस किती वर्ष चालव ते शिक्षा त्याला होईल. मला सरकारने दुसरे जर कायदे बनवले या शिक्षेचं ते वर्ष वाढवले, 2 च्या ऐवजी 5 केले, पण 5 वर्षाची शिक्षा त्याला होणार नाही. त्याच वर्षी ज्याचा गुन्हा त्याचा नोंदवला असेल तर ते शिक्षेचं जे त्याच्यामध्ये प्रावधान असेल ते शिक्षा त्याला होऊ शकते. किंवा अशा व्यक्तीला कोणी गुन्हा केला असेल आणि तो
त्याला शिक्षा आपण देऊ शकत नाही. किंवा एखादी चांगला व्यक्ती आहे तर संसद अशा व्यक्तीला म्हणजे ते क्रिमिनल केसचे सिव्हिल केसमध्ये ट्रान्सफर करू शकतं किंवा त्याच्यासाठी सरकार कायदा बनवू शकते. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की 2 प्रकारच्या शेतीपासून संरक्षण, म्हणजे 2 प्रकारच्या शिक्षेपासून संरक्षण. तर एका कोणत्याही व्यक्तीने जर एक गुन्हा केला असेल त्याला 2 वेळा किंवा अनेक वेळा त्याला तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही किंवा दंडित करू शकत नाही किंवा त्याला दंडित करू शकत नाही. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की अंधा कानून पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल, प्रत्येकाला माहित असेल की अमिताभ बच्चनचा अंधा कानून पिक्चर, त्याच्यामध्ये दाखवला आहे की अमिताभ बच्चनवर काय आहे की एका व्यक्तीचा गलत त्याला मारून मेलेला आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अमिताभ बच्चन 20 वर्षाची जी शिक्षा काढून तो आपला फिरत तो एका सभेमध्ये जातो आणि ज्या व्यक्तीचा मर्डर झाला आणि ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीच्या खुनावर याला 20 वर्षाची शिक्षा झाली. तर तो व्यक्ती त्याला दिसतो आणि मग त्याला दिसल्यानंतर तो व्यक्ती घाबरतो आणि मग त्याच्या मागे पळतो त्याला मारण्यासाठी. आणि मग तो व्यक्ती मारता काय करतो, पळता तो कोर्टामध्ये जातो आणि मग कोर्टामध्ये जाऊन अमिताभ बच्चन त्याचा तिथेच खून करतो. आणि खून केल्यानंतर मग तिथं जज जे असते तर जज म्हणते, तो न्यायाधीश असते की इनको पकडो और इनको सजा दो. तेव्हा अमिताभ बच्चन असा म्हणतो की साहब एक गुन्हा केले 2 बार आप सजा नहीं दे सकते. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी मी जेलमध्ये गेलो याचा खून केल्यामुळं मी ज्या 20 वर्षाची जी शिक्षा भोगून आलो, जर मला सजा जर द्यायची असेल तर मग तुम्ही माझी 20 वर्षाची जी सजा आहे, जी शिक्षा आहे, मला वापस करा, मी सजा भोगायला तयार आहे. म्हणजे अर्थात कलम 20 नुसार काय आहे की एका गुन्ह्यासाठी तुम्हाला 2 वेळा शिक्षा देऊ शकत नाही. मग ते न्यायालय असो की ट्रिब्युनल असो. तर 2 वेळासाठी समजा आता एखादी चोर आहे, एखाद्या खेडेगावातला चोर आहे, त्या चोराने काय केलं की एखादी गाय, तीच गाय चोरी केली आणि त्याला मग पोलिसांनी पकडलं आणि त्याच्यानंतर तो जमान्यातील सुटला आणि त्याला दंडित झालं, त्याला शिक्षा झाली. आणि त्याच्यानंतर त्याने तेच गाय पुन्हा जर चोरी केली असेल तर त्याच गायीसाठी त्याला दुसऱ्यांदा सरकार किंवा न्यायालय शिक्षा देऊ शकत नाही. तर अशा पद्धतीचे हे कलम 20 हे सांगते. त्याच्यानंतर तिसरे याच्यामध्ये आहे की आत्म अधीक्षण संरक्षणाचं स्वातंत्र्य. म्हणजे स्वतःच जे आहे, जसं की एखाद्या पोलिसांनी जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला पकडलं आणि त्याला म्हटलं की बघ तू गुन्हा कबूल कर, नाही तर मी तुला रिमांडवर घेतो आणि तुला खूप मारतो. आणि मग बळजबरीनं काय करतो की तू सही कर, आम्ही हे लिहितो, तू सही कर, आणि सही नाही केली तर बघ मी तुला मारून तुला खूप म्हणजे रिमांडवर घेतो आणि तुला खूप मारतो. तर सांग तू तर हे कलम काय सांगते, कलम 20(3) काय सांगते की कोणत्याही गुन्हेगाराला पोलिसांनी जर पकडलं तर भलाय गुन्हेगार पोलिसांनी तुम्हाला जबरदस्तीनं तुम्ही गुन्हा कबूल केला तर तो गुन्हा कोर्टात मान्य होत नाही. म्हणजे स्वतःची साक्ष देऊ शकत नाही. तर असं हे कलम 20(3) मध्ये दिलेलं आहे. म्हणजे पोलीस तुम्हाला स्वतःच्या विरुद्ध साक्षीसाठी हे करू शकत नाही, म्हणजे बाध्य करू शकत नाही. आणि पोलिसांनी बाध्य जर केलं, तुमच्यावर बळजबरी जरी केली आणि तुमच्याकडून लिहून घेतलं किंवा सही घेतली तरी ती सही ते कोर्टामध्ये चालत नाही. फक्त हे क्रिमिनल याच्या कायद्यासाठी आहे, हे फक्त क्रिमिनल म्हणजे फौजदारी कायद्यासाठी आहे. तर याच्यामध्ये
मग पोलिस काय करतात की एखाद्या आरोपीला बळजबरीने हे करण्याचे प्रयत्न करतात, है ना. तर अशा पद्धतीचं हे आर्टिकल 20 याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे की पोलीस काय पॉलिग्राम करू शकत नाही. पोलीस काय ब्रेन मॅपिंग करू शकते, नार्को टेस्ट करू शकते, है ना. याची हे करू शकते पोलीस, पण ब्लड टेस्ट पण करू शकते. ब्रेन मॅपिंग किंवा नार्को टेस्ट करण्यासाठी, याच्यासाठी पॉलिग्राम करण्यासाठी हे पोलिसाला पण परमिशन घ्यावी लागतो. पोलीस डायरेक्ट तुमची हे टेस्ट घेऊ शकत नाही. आणि मग बाकीचे फिंगरप्रिंट वगैरे घेऊ शकते, ब्लड टेस्ट वगैरे करू शकते. याच्यात तुम्ही मना करू शकत नाही पोलिसांना. तर हे गुन्हेगारीपासून संरक्षण जे आहे हे कलम 20 मध्ये आपल्याला आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे. कोणाला नाही समजलं तर विचारू शकता. हॅलो हॅलो कोणाला नाही समजलं तर तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर कलम आहे 21. आता कलम 21 काय सांगते? कलम 21 हे सांगते की प्राण आणि दैविक स्वतंत्रता, लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आता प्राण म्हणजे लाईफ. आता ह्या प्राण आणि लाईफ साठी काय आहे की याच्यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे. एक आहे पर्यावरण, दुसरं आहे आत्महत्या, आणि चौथा आहे हेल्थ, तिसरा आहे हेल्थ आणि स्वास्थ्य. तर प्राण आणि लाईफ विषयी आपण बघूया की याच्यामध्ये काय आर्टिकल 21 मध्ये काय दिलेलं आहे. कलम 21 मध्ये पर्यावरण म्हणजे काय की वातावरणामध्ये जसं की आता ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे, दिवसेंदिवस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. दिल्ली सारख्या शहरामध्ये किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे लोकांना त्यांच्या स्वास्थ्य जे आहे त्याला हे होऊ शकते, बिघडू शकते. तर सरकारचं कर्तव्य आहे का ह्या हॅलो सर ऑडिओ बंद ठेवा. हॅलो, हा बोला सर. हा सर, ते मला थोडं विचारायचं होतं ते आपल्या पर्यावरणाच्या क्षेत्रात जायच्या आधी. हा हॅलो, हा बोला ना. आपण ते बोललात ना की काय कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. हा विचारा. तर याच्यामध्ये कलम 19 प्रमाणे आता आपण जे सांगितलं ना, हा सार्वजनिक ठिकाणी किंवा सभेमध्ये शस्त्र घेऊन वापरता येणार नाही. हो. तर RSS वाले याच्या वेळेला दसऱ्याच्या वेळेला सभेमध्ये ते सर्व शस्त्र ठेवतात. म्हणजे मग हे घटनेच्या तर विरुद्ध आहे सर. मग हो, विरुद्ध आहे ना. RSS वाले 16, बजरंग दल वाले, विश्व हिंदू परिषद वाले ओपन तलवारी काढून जुलूस काढतात. हे सगळे गलत आहे ना, गलत आहे. यांना म्हणजे संविधानाचं बंधन नाही का? बंधन आहे ना सर, बंधन सर्वांनाच आहे. बंधन आहे तर मग ते सुप्रीम कोर्ट वगैरे काय करतं मग यासाठी? सुप्रीम कोर्ट तर करू शकते, PRL दाखल करून आपण त्याच्यावर बंदी आणू शकतो. बरेच ते बाळासाहेबांनी केस टाकली होती त्याच्यामध्ये, यांच्यावर बंदी आणा कोर्टामध्ये केस टाकली होती. तर मग काय झालं त्या केसचं? काहीच झालं नाही. ते हे बघा असं आहे सर की संविधानानुसार आपला देश चालायला पाहिजे, तो चालत नाही. संविधानाचं प्रत्येक ठिकाणी हे उल्लंघन करते. आता मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुमची मशीनच्या मार्फत मत चोरीला जाते,
है ना. त्याच्यानंतर लोकशाहीच्या विरोधामध्ये हे लोक काम करतात, लोकशाहीमध्ये विरोध बोलतात. आपला प्रस्तावनामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे कोणतेही राजकीय पक्षाला लोकशाहीच्या याच्यामध्ये धर्माचा प्रचार करता येत नाही, तर हे धर्माचा प्रचार करतात, है ना. ते लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी जेव्हा निवडणूक आयोगाकडे होते तर त्यांना आपले घटना किंवा आपली घटना त्यांच्याकडे सुपूर्द करावी लागते. आणि त्या घटनेमध्ये तुम्ही काय काय करू शकाल, है ना, काय काय करू. ते आधीच तुम्ही सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये मला समजलेलं आहे. प्रश्न म्हणजे हाच करायचा होता या ठिकाणी, किंवा म्हणजे काय की संविधानाप्रमाणे जर चालत नसेल तर आणि देश स्तरासाठी त्याला प्रमाणे करायला पाहिजे. तेच आहे ना. मग ते काय नाही करत, तर याच्यासाठी काय आहे की विरोधी पक्ष कमजोर आहे. विरोधी पक्षाला संविधानाचं नॉलेज नाही आहे ना, असेल तरी ते विरोध करत नाहीये. आणि मग विरोध करायला पाहिजे, त्याच्यामध्ये सरकारवर दबाव आणायला पाहिजे. सरकार नाही ऐकत असेल तर सुप्रीम कोर्टामधून जाऊन सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर प्रतिबंध करायला पाहिजे. त्याच्याप्रमाणे तुम्ही सुप्रीम कोर्टाला व्यवस्थित मांडणी करायला पाहिजे की ह्या आर्टिकल नुसार जे आपलं भारतीय संविधानाचं आर्टिकल 19 आहे त्याच्यानुसार तुम्हाला जे आहे शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाही, याचं उल्लंघन आहे. मला तुमच्याला स्वातंत्र्य, तुम्हाला प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे, परंतु प्रदर्शनचा अधिकार त्याच्यामध्ये तुम्हाला शस्त्र वापरता येत नाही, है ना. तर अशा पद्धतीचं जे उल्लंघन आपल्या संविधानाचं होत आहे तो ओपन होत आहे. दुसरा एक प्रश्न जर या ठिकाणी आपल्याला सुप्रीम कोर्ट जो निर्णय देतो, मागच्या वेळेला जे राम मंदिराच्या संदर्भामध्ये जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, हा सुप्रीम कोर्टाने असा निर्णय कसा काय दिला की आम्ही देवाच्या किंवा धर्माच्या नावावरती म्हणजे राम मंदिराचा म्हणजे भावनिकच्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय देतो म्हणून, तर कोणत्या कलमांतर्गत येते बा, म्हणजे हे संविधानाच्या क्षेत्रामध्ये येते का? हे आपण आता थोडस 5 मिनिटांमध्ये सांगतो मी. हे एक कलम होऊ द्या, है ना, हे कलम होऊ द्या, नंतर आपण सांगू. ठीक आहे. तर आपलं कलम 21 काय सांगते की प्राण आणि दैहिक स्वतंत्रता, म्हणजे प्राण म्हणजे लाईफ आणि दैहिक स्वतंत्र म्हणजे पर्सनल लिबर्टी. आता याच्यामध्ये प्राण म्हणजे लाईफ, याच्यामध्ये काय पर्यावरण. आता पर्यावरण काय आहे की पर्यावरणामध्ये जो व्यक्ती आहे, इथले जे भारतीय लोक आहे यांच्यावर पर्यावरणाचा कोणताही परिणाम व्हायला नको. पर्यावरणाच्या मध्ये स्वच्छ हवा लोकांना मिळायला पाहिजे. स्वच्छ ऑक्सिजन जे आहे इथल्या लोकांना मिळायला पाहिजे, कारण यांना याच्यामध्ये सर्व भारतीयांना जगण्याचा अधिकार याच्यामध्ये दिलेला आहे, स्वातंत्र्य आहे. म्हणून सरकारने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संतुलन ठेवायला पाहिजे. परंतु काय होते याच्यामध्ये प्राण म्हणजे लाईफ, याच्यामध्ये लोकांना त्याच्या स्वास्थ्यावर परिणाम होते. आता बघा, मोठे मोठे रोड बनवण्यासाठी, मोठे मोठे कार्पोरेटर रोड हायवे बनवण्यासाठी हजारो झाडाची कत्तल केल्या जाते, म्हणजे कापल्या जाते. तरी कोणी सामान्य जनता पण आवाज नाही उठवत, आणि कोणी आवाज जर उठवला तरी त्याचा काही हे नाही होत, कारण सरकारला त्या पद्धतीनं काम करायचं असते. परंतु याच्यामध्ये काय असते की एक झाड जे आहे, एका व्यक्तीला 4 झाडाचं ऑक्सिजन लागते. जसं पाहिलं असेल तुम्ही की कोरोनामध्ये किती लोक बिना ऑक्सिजन न दगावलेले आहे. आणि ऑक्सिजनचं असं आहे की ऑक्सिजन तर तयार करू शकत नाही तुम्ही, ऑक्सिजनची कोणी अशी काही फॅक्टरी नाही आहे. आणि कोणतेही जर समजा तुम्ही ऑक्सिजनची एखादी फॅक्टरी जर लावली तर ते हवेतलंच ऑक्सिजन घेऊन ते तयार करते. अशी काही नवीन ऑक्सिजन करण्याची काही अशी फॅक्टरी नाही आहे किंवा एखादी यंत्रही नाही आहे. तर त्याच्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे की पर्यावरणाची रक्षा करायला पाहिजे. जेव्हा पर्यावरणाची रक्षा होईल आणि पर्यावरणाची रक्षा जर झाली तर इथल्या भारतीय ज्या लोकांना, म्हणजे ज्यांचं लाईफ पर्यावरणामुळे दूषित होईल किंवा त्यांचं जे जीवन आहे त्यांच्यावर परिणाम होणार नाही, याच्यासाठी पर्यावरणाची रक्षा केली पाहिजे. आपण जर पाहिलं तर पूर्ण जगामध्ये अमेझॉन जे जंगल आहे
त्याच्यामध्ये 50% पृथ्वीवरचं वातावरण ते कार्बन डायऑक्साईड रोखण्याचं काम करते. पूर्ण जगात अमेरिकेमध्ये जे ब्राझीलच्या बाजूला जे अमेझॉन जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे जगातलं, है ना. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहिलं असेल की लॉस एंजिल्स मध्ये आग लागली, अमेरिकेच्या लॉस एंजिल्स मध्ये आग लागली. मोठे मोठे किती पूर्ण इथं शहर, म्हणजे जगातलं एक असं प्रतिष्ठित शहर लॉस एंजेलिस जे अमेरिकेमध्ये होतं समुद्राच्या काठावर, ते पूर्ण आगीमुळे भस्म झालं. का भस्म झालं? तिथे मध्ये जितके काही मोठे मोठे सेलिब्रिटी होते, शाहरुख खान झालं, अक्षय कुमार झालं, त्याच्यानंतर राणी मुखर्जी झाले किंवा अशी चौहान झाले, हे मोठे मोठे किंवा ज्या मोठे मोठे अभिनेत्री आहे जे प्रियंका चोपडा वगैरे आहे, त्या मोठ्या मोठ्यांची घर तिथे होते. आणि जे हॉलिवूडचे जे अभिनेता होते, जे ऍक्ट्रेस होते, त्यांचे घर तिथे होते, कारण ते समुद्राच्या काठावर आणि एक नावाजलेलं जगातलं शहर म्हणजे लॉस एंजेलिस. हे तुम्ही पाहिलं असेल बातम्यामध्ये. खाक झालं. कारण खाक झालं की समुद्राच्या काठावर असं आणि ते त्याच्यात बाजूला जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आग लागली आणि समुद्राची जी हवा होती ते 160 प्रति घंटा 160 प्रति तास ते असल्यामुळं ती आग पसरत गेली. आणि लॉस एंजेलिसचं हे शहर जे आहे असं सुशोभित जगातलं पहिलं शहर आणि सर्वात जास्त पुरस्कार म्हणजे जागतिक लेवलचे जे पुरस्कार जे होते ते लॉस एंजेलिसच्या शहरामध्ये देण्यात येत होते जगातल्या. मग ते मॅग्सेसे पुरस्कार असो किंवा ज्या कोणताही चित्रपटानिमित्त जे पुरस्कार आहे ना जागतिक लेवलचा, तो पुरस्कार पण लॉस एंजेलिस मधून देण्यात येतो. आता तो यावर्षी देण्यात येत होता, परंतु तिथं आग लागल्यामुळे तो पोस्टपोन करण्यात आला. तर त्या जंगलामुळं ते शहर हे उद्ध्वस्त झालं आणि जे ऑक्सिजनचं प्रमाण तिथे कमी झालेलं आहे, कारण जंगलाला आग लागली आहे. म्हणून प्रत्येकाला काय आहे की त्याच्यापासून आपलं संरक्षण करायला पाहिजे, प्रत्येकाला झाडं लावायला पाहिजे, है ना. एक झाड 50 वर्षात 35 लाख रुपये किमतीचं वायू प्रदूषण टाळते, है ना. एक झाड 15 लाख रुपये किमतीचं ऑक्सिजन उत्पादन करते. एक झाड 40 लाख रुपये किमतीचं पाण्याचं रिसायकलिंग करते, है ना. एक झाड 1 वर्षात 3 किलो कार्बन डायऑक्साईडचा नाश करते. एक परिपूर्ण झाड 1000 माणसाचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते. एक झाड 12 विद्यार्थ्याच्या वयावर पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते. आणि एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात. आणि मधमाशांची पोळे झाडावर असल्यास ती संख्या लाखावर जाते. एक झाड 18 लाख रुपये किमतीचे जमिनीची धूप थांबवते. एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळ गाळ्यापासून ते आराम खुर्चीपर्यंत, तसेच वार्धक्यातील हातातील काठीपासून तर स्मशानातील लाकडापर्यंत साथ देते. एक झाड आपल्या पालापाचोळ्याची भर टाकून जमिनीची कस वाढवते. एक झाड 50 वर्षात काय करते आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत, है ना. अशी म्हणजे जे झाड जे आहे, जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने पुरेल एवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही. जसं की आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये, है ना. तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरला आपण देव मानतो, है ना. लोक देव मानतात ना. पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची मात्र आपण कत्तल करतो. भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतीत आपण कमीत कमी 20 झाडं लावायला पाहिजे. आणि प्रत्येकाने एक झाड जे आहे कशाचं, पिंपळाचं आणि आपल्या कडुनिंबाचं, हे 2 झाडं जे आहे. पिंपळाचं तर आपल्याला 24 तास ऑक्सिजन देते. तुम्हाला माहितच आहे की तथागत गौतम बुद्धाने पिंपळाच्या झाडाखालीच का ज्ञान साधना केली, कारण पिंपळाचं झाड हे 24 तास ऑक्सिजन देते. आणि म्हणून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी ही जी झाडं आहे हे फार याची भूमिका
पार बजावते. ते कलम जे 21 आहे हे प्राण याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे पर्यावरण. तर हे सरकारचं कर्तव्य आहे आणि तसंच प्रत्येक नागरिकाचं पण कर्तव्य आहे. याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आत्महत्या. आता कोणी व्यक्ती जर समजा कंटाळून आत्महत्या करत असेल आणि तो आत्महत्या करता वाचला असेल तर सरकारचं कर्तव्य आहे, कारण त्याला स्वातंत्र्य आहे जीवन जगण्याचं. तर हे कलम 21 काय सांगते, त्याला स्वातंत्र्य आहे जीवन जगण्याचं आणि त्यांना आत्महत्या करू नये. आत्महत्याला कोणी प्रेरित करे तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. आणि मग एखाद्याने आत्महत्या केली आणि तो वाचला असेल तर पण त्याच्यावर पण गुन्हा दाखल होतो. कारण सरकारचं कर्तव्य आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे का, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य याच्यासाठी आहे का त्याचं जे जीवन आहे त्याची जबाबदारी सरकारची आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तो वाचला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, कारण सरकारचं कर्तव्य आहे त्याच्या जीवाची त्याची दक्षता घेणं. त्याच्यानंतर स्वास्थ्य, जसं की कोरोनामध्ये आपण पाहिलं हेल्थ. तर अशा महामारी जर एखादी रोगचाळ्याची महामारी जर आली असेल तर अशा याच्यामध्ये सरकारचं कर्तव्य आहे, कारण हे स्वातंत्र्य आहे. हा स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे कलम 20 नुसार. प्रत्येकाला औषधी हे करणं, ऑक्सिजन पुरवणं, लोकांचे जे स्वास्थ्य आहे त्याच्याकडे सरकारनं लक्ष देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. म्हणून जे हॉस्पिटलमध्ये फ्री वगैरे इलाज देण्याचं काम सरकार करते काही तर ते सरकारचं कर्तव्य आहे. औषध वगैरे चांगले डॉक्टर, चांगले जे मशिनी वगैरे आहेत हे सर्व लोकांसाठी त्याचं त्यांना फॅसिलिटी देणं. तर हे सर्व जे काम आहे हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि मग हा कलम 21 हे सांगते की प्रत्येक नागरिकाचं जीवन जगण्याचा अधिकार जो आहे हा कलमानुसार दिलेला आहे. त्याला स्वातंत्र्य आहे जीवन जगण्याचं आणि त्याच्या जीवनाला काही हानी पोहोचत असेल, मग तो पर्यावरण असो किंवा तो स्वतः आत्महत्या करणार असो किंवा त्याच्या स्वास्थ्य संबंधी समस्या असो, तर त्याला त्याचे जे प्राण आहे ते वाचवण्याचं, त्याला जगण्याचं स्वातंत्र्य ह्या कलमानुसार दिलं. आणि त्याच्यापासून काही हानी होत असेल तर सरकारचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर पर्सनल लिबर्टी. आता पर्सनल लिबर्टी मध्ये काय येते की एकात्मवास येते, एकात्मवास किंवा परदेश यात्रा. आता याच्यानुसार काय त्याला स्वातंत्र्य आहे, परदेशामध्ये त्याला जाता येते, फिरता येते. तुम्हाला माहित असेल की मेनका गांधी परदेशात जात होती तर तिच्यावर सरकारने बंधने आणलं. मग ते मेनका गांधी काय आहे की सरकारने सांगितलं का तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही, या कारणामुळे तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. मग मेनका गांधी सुप्रीम कोर्टामध्ये गेली, कारण हा मूलभूत अधिकार आहे, रिट पिटिशन त्यांनी दाखल केली. मग सुप्रीम कोर्टाने तिला परमिशन दिली का तुम्ही विदेशामध्ये जाऊ शकता, परदेशामध्ये जाऊ शकता. तर हे पर्सनल लिबर्टी आहे, तिची जी स्वतंत्रता आहे, ती कुठे जाऊ शकते, फिरू शकते, कुठे यात्रा करू शकते, एकांतामध्ये राहू शकते, तिचं प्रायव्हसी आहे, तिचं एकांतामध्ये राहू शकते. तिचं व्यक्तिगत जे आहे म्हणजे कवा एखाद्याचा फोनला लॉक आहे की बाबा दे रे बाबा तुझा फोन, मी तुझा लॉक ओपन सांग बरं, मी त्याचा पासवर्ड मी ओपन करू शकतो. तर त्याची लिबर्टी तो देऊ शकणार नाही. मी कशाला पासवर्ड देऊ माझ्या मोबाईलचा, माझी स्वतंत्रता आहे, मी नाही देऊ शकत, माझी प्रायव्हसी याच्यामध्ये आहे, मी का देऊ. तर ही जी आहे कलम 21 मध्ये याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर जे 30 आहे ऍडल्टी आहे, तर हे सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे. तर हे काही सांगण्याचे हे नाही याच्या तात्पर्य. तर आज आपण मूलभूत अधिकार कलम 19 ते 20 मध्ये सविस्तर आपण बघितलं आहे, 20 ते 21 पर्यंत. त्याच्यानंतर आपण 22 ते त्याचे बाकीचे जे कलम आहे ते आपण उद्या घेऊया. आणि आजचं जे सत्र आहे आपण इथंच संपूया. आणि सर्वांनी मनपूर्वक आजचं जे सत्र आहे व्यवस्थित ऐकल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि काही कोणाला अडचण आली असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही
विचारू शकता, सुचवू शकता, आणि माझं काही चुकलं असेल तर तरी पण तुम्ही क्रॉस करू शकता किंवा सांगू शकता मला, तर मी ते चूक माझी दुरुस्त करू शकतो. तर कोणाला काही विचारायचं असेल तर 5-10 मिनिटांमध्ये विचारू शकता. सर तुमचा काय होता प्रश्न?